एक गोष्ट आवर्जून सांगेल, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक धगधगती प्रेरणा आहे, एक दिवसाचा प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी राजांसमोर एक तरुण येऊन उभा राहिला. वय वर्ष साधारणतः 25 ते 30 वर्षाचं आहे आणि तरुणाचं नाव आहे छत्रसाल. ज्या छत्रसालाचे वडील चंपतराय बुंदेले जे औरंगजेबाच्या दरबारामध्ये सरदार होते, परंतु औरंगजेबाने या चंपतराय बुंदेलेंचा त्या ठिकाणी कपटाने खून केला आणि चंपतराय बुंदेलेंच्या धर्मपत्नीने म्हणजे छत्रसालांच्या आईनं त्या ठिकाणी आत्महत्या केली आणि चंपतराय बुंदेलाचं जे कुटुंब आहे ते कुटुंब त्या ठिकाणी संपल्यात जमा झालंय. अशाही परिस्थितीमध्ये छत्रसाल जो आहे हा छत्रसाल त्या ठिकाणी औरंगजेबाची चाकरी करतोय. आणि एक दिवस छत्रसाल बुंदेलेच्या मनामध्ये विचार आला की अरे, ज्या औरंगजेबामुळे माझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं, ज्या औरंगजेबानं माझ्या देवा समान असणाऱ्या पितेला संपवलं, त्याला का माझ्या आईला आत्महत्या करण्याला कारणीभूत औरंगजेब आहे. आणि अशाही परिस्थितीमध्ये मी पुन्हा एकदा या ठिकाणी औरंगजेबाचीच गुलामगिरी करतोय, चाकरी करतोय, हे मनाला पटत नाही. आणि इकडे दक्षिणेमध्ये फर्जंद शहाजी राजांचे चिरंजीव, फर्जंद शहाजी राजांचा शूरवीर मुलगा शिवाजी राजे यांनी स्वतःच्या स्वराज्य निर्मितीचा घाट घातला. नवे त्यांनी स्वराज्य आकाराला आणलं आणि मी इकडे गुलामगिरी करतोय. नाही, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि मनात विचार आला आणि छत्रसाल थेट छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये आला. छत्रपतींच्या स्वराज्यात आल्याच्या नंतर राजांसमोर उभे राहिला आणि सांगितलं, राजे, मी छत्रसाल, मी आपल्या स्वराज्यामध्ये येऊ इच्छितो. तुम्ही मला आपल्या स्वराज्यामध्ये स्वीकारा, स्वराज्यामध्ये सामील करून घ्या. छत्रपती शिवाजी राजांनी सांगितलं, छत्रसाल, तुमचा जो काही पूर्वजांचा इतिहास आहे अत्यंत बुलंद आहे, अत्यंत जाज्वल आहे, अत्यंत पराक्रमी असा असणारा तुमचा पूर्वजांचा इतिहास आहे. आणि त्या पूर्वजांच्या पुढच्या वंशात तुम्ही आहात. आणि तुमच्यासारखा पराक्रमी हार होणारी तरुण जर माझ्या स्वराज्यामध्ये सामील होत असेल तर मला आनंदच आहे. पण माझी एक इच्छा आहे, आपण माझ्या स्वराज्यामध्ये सामील होण्याऐवजी आपण स्वतंत्र असं आपलं स्वतःचं स्वराज्य निर्माण करावं. छत्रसाल म्हणाला, ठीक आहे राजे, स्वतःचं स्वराज्य निर्माण करू. मग राजे एक काम करा, मला तुम्ही मदत करा, मला तुम्ही काही सैन्य द्या आणि काही खजिना द्या, ज्याच्या आधारावर मी माझं स्वराज्य निर्माण करतो. छत्रपती म्हणाले, छत्रसाल, अरे, मला कोणी सैन्य दिलेलं नव्हतं, मला कोणी खजिना दिलेला नव्हता. हे स्वराज्य उभं राहिलं ही आमच्या पिताश्रींची आणि आऊसाहेबांची स्वप्नपूर्ती आहे. आमच्या पिताश्रींचं, शहाजीराजे भोसलेंचं आणि आमच्या मातोश्री आऊसाहेब जिजाऊंचं स्वप्न होतं की आपलं स्वतःचं स्वराज्य असावं. किती वेळा इतरांची गुलामगिरी करणार, म्हणून ते आमच्या माता पित्यांचं स्वराज्य आम्ही अवघ्या 8 ते 10 मावळ्यांच्या सहाय्यानं त्या ठिकाणी उभारण्याचं काम केलं आणि आज अत्यंत सुंदर असं बिलोरी स्वराज्य आकाराला आलं. त्यामुळे तुम्ही जा आणि तुमच्या स्वतःच्या हिमतीवर जे काही स्वराज्य निर्मिती आहे ती स्वराज्य निर्मिती करा. आणि छत्रसाल बुंदेलेनं छत्रपती शिवाजी राजांचं ऐकलं. बुंदेलखंडामध्ये छत्रसाल बुंदेलेनं स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं आणि बुंदेलखंड स्वतंत्र झाला. माझ्या बंधूंनो, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे प्रेरणा स्त्रोत आहे.